श्री स्वामी समर्थ येत्या 9 तारखेपासून गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होत आहे आणि ह्या पारायण सप्ताहामध्ये जे सेवेकरी घरी पारायण करणार आहेत अशांसाठी महाराजांची आपण जी गुरुचरित्र पारायण करताना जी मांडणी करतो अतिशय सोपी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। सगळ्यात पहिले तुमच्याकडे दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो असायला हवा। फोटो ठेवायचा किंवा तुम्ही मूर्ती असेल ती ठेवली तरी चालेल। उजव्या साईडला कलश मांडायचा। कलश पूजन झाल्यानंतर गणपती आणि शंख तुमच्याकडे असेल तर ठेवावा, नसेल तर काही हरकत नाही। आता मी नव्हता ठेवला, माझा देवघरात होता। त्यानंतर इथे महाराजांचा फोटो, त्यावरती फुलं, गंध, अक्षदा, महाराजांना साखर, पाणी आणि विष्णू सहस्रनाम आणि अखंड दिवा आपल्याला जो आहे तो लावायचा आहे। त्यानंतर अशी अतिशय सुंदर मांडणी दिसते आणि ग्रंथ 7 दिवस हलवायचा नाही, एकाच जागेवरती ठेवून ग्रंथ वाचायचा आहे। 7ही दिवस आपल्याला नित्यसेवा आपली खंडन पडू द्यायची नाही आहे। तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीची मांडणी आहे। महाराजांना मोठा थाटपाट नको असतो, फक्त साधी सोपी तुमची सेवा हवी असते। तुम्ही किती श्रद्धेने सेवा करता हे खूप महत्त्वाचं आहे आणि मीही याच पद्धतीने करते, अगदी छोटीशी मांडणी करते। मलाही सागर संगीत करायला खूप आवडतं, पण कसं होतं कधी कधी वाचनावरती जास्त भर द्यावा लागतो, त्यामुळे सेवेला जास्त भर द्यावा लागतो। आणि तुम्ही माझी मांडणी पाहू शकता किती छान आहे। त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे काही अध्याय वगैरे दिले आहे, जे नामावली दिलेली आहे ती वाचन करायची आहे आणि ही जी मांडणी आहे ती अतिशय सोपी सांगितलेली आहे। भरपूर जण म्हणतात की पाणी ठेवा, त्यावरती महाराजांची मूर्ती ठेवा, तांदूळ ठेवा। मी असं काही करत नाही। अगदी साधी तुमच्याकडे मांडणीला जागा नसेल तर तुम्ही अगदी पाटावर ग्रंथ ठेवून वाचला तरीही चालेल। आणि जे विष्णू सहस्रनाम आहे ते आपल्याला रात्री वाचावं लागतं। तर ह्या पद्धतीची तुम्ही मांडणी करा। सेवेवरती जास्त भर द्या, तुमच्या नित्यसेवेत खंडन पडू देऊ नका, कारण की नित्यसेवेत जर खंडन पडलं तर आपल्या या सेवेलाही काहीही अर्थ नाही आहे। खाण्यापिण्याचे नियम जे काही आहे तेही म्हणजे एवढं लगे नियमांची भीती बाळगू नका तुम्ही, कारण की कसं होतं आपण सेवा राहते बाजूला आणि नियमांची भीतीच खूप बाळगून घेतो। नियम पाळून जे पारायण केले जाते ते खूप फलदायी असतात। आणि आता त्यानंतर आपल्याला महाराजांना बसण्यासाठी साईडला एक आसन ठेवायचं, दररोज रांगोळी ते काढायची। साक्षात दत्त महाराज आपलं जे काही हे आहे ना पारायण आपण वाचतोय ते ऐकण्यासाठी येत असतात, कारण की महाराज जिथे गुरुचरित्र आहे तिथे सूक्ष्म रूपामध्ये साक्षात दत्त महाराज आहे। आणि जेव्हा मी या गुरुचरित्र ग्रंथाला पाहते ना तर असं वाटतं की अगदी ग्रंथ वाचायलाच बसावं, एवढा सुंदर आणि पवित्र ग्रंथ आहे हा। अतिशय शीघ्र फलदायी ग्रंथ आहे आणि महाराजांचे आता मी ही गुरुचरित्र पारायण करणार आहे त्याचेही व्हिडिओ जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा थोडाफार प्रयत्न करेल, कारण की मलाही असं वाटतं की सेवेवरती जास्त भर द्यावा म्हणून या गोष्टींपेक्षा। त्यामुळे मी अतिशय साधी सोपी छोटीशी मांडणी करणार आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्यावेळी आमच्या घरात 1 पारायण नाही तर 2 पारायण होणार आहेत, कारण की यावेळी लहान्या जाऊबाई म्हणजे गायत्री पण पारायण करणार आहे। तर हा एक खूप चांगला योग आहे। सगळ्यांनी पारायण करा। छोटी मोठी जी मांडणी तुमच्याकडून होत असेल ती करा। महाराजांना काही मोठी मांडणी वगैरे काही लागत नाही। आणि जे सेवेकरी केंद्रात बसणार असतील त्यांच्यासाठी फक्त पोथी नारळ हेच एवढं पुरेसं आहे। महाराजांना दररोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवा। महाराजांना जी काही इच्छा आहे ती सांगा। फक्त तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठीच पारायण करू नका। महाराजांना तुम्ही अनन्य भावाने शरण जा। महाराज तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील केव्हा, जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य महाराजांपुढे सोपवून द्याल। असं नाही आहे की मनामध्ये कपट ठेवून आपण सेवा केली तर म्हणजे आपल्याला फळ मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।